तर नमस्कार मंडळी. तर लक्ष्मी निवास मालिकेवरती प्रेक्षक वर्ग प्रचंड भडकले आणि बोलायला लागले की लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका. तर असं काय घडलंय पुढे नेमकं, त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग एवढे चिडले? चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल पुढे की आता श्रीनिवास दळवीचा मृत्यू होतो आणि ह्या घटनेला जबाबदार पकडलं जातं आपल्या सिद्धूला. आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आता जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा होणारच आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्याचे सगळे काही गुन्हे आता कबूल झालेले असतात कोर्टामध्ये. पण बिचाऱ्या विश्वाच्या आईला ज्या प्रकारे तिचा जीव गमवावा लागलेला असतो आणि त्याच्यानंतर विश्वाची जी काय अवस्था होते त्याच्यानंतरच मात्र विश्वाचं आणि जानूचं लग्न होतं हे तुम्ही पुढे पाहाचाल. पण मित्रांनो, सगळ्यात मोठं संकट तर आपल्या भावनावरती येताना तुम्ही पुढे पाहाचाल आणि ह्या गोष्टीमुळेच लोक खूप चिडलेत. कारण की तुम्हाला माहितीच असेल की यामध्ये सिद्धूची काहीच चूक नसते, पण तरी देखील मात्र आता सिद्धूवरतीच तो गुन्हा येतो की सिद्धूने स्वतः श्रीनिवास दळवीचा हत्या केली म्हणून. पण मित्रांनो, यामध्ये सिद्धूची काहीच चूक नाही, तुम्ही नीट पाहिलं असेल. पण एकीकडे आता लक्ष्मीला तर असंच वाटतं की हे सगळं सिद्धूनेच केलं आणि सिद्धूमुळेच श्रीनिवासचा मृत्यू झाला. पण बिचाऱ्या भावनाची अवस्था काय झाली असेल हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, कारण की एकीकडे तिला दुःख तर हेच होतं की तिच्या बाबांचा मृत्यू झाला आणि दुसरीकडे सगळ्यात मोठं दुःख तर तिला आणि वाईट एवढं वाटेल की सगळेजण ज्यावेळेस मात्र सिद्धूवरती आरोप घेतील. म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की यामध्ये सिद्धूची चूक नसतानाही सिद्धू अडकला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला ओव्हरऑल एक गोष्ट समजली असेल की बिचारा सिद्धू ह्या दळवींची मदत एवढी केली त्याने आत्तापर्यंत, तेवढी त्याने स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या आईवरती एवढं प्रेम केलं नाही तेवढं त्या कुटुंबावरती प्रेम केलं होतं. पण तुम्ही पाहायला गेलं तर आपला सिद्धू जेवढं रेणुका काकूंसोबत बोलतो त्याच्यापेक्षा जास्त तर मात्र तो लक्ष्मी काकूंसोबत बोलत होता. पण हीच लक्ष्मी ज्यावेळेस मात्र सिद्धूवरती आरोप घेते आणि म्हणते की माझ्या श्रीनिवासला मारलंस तू. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, हे पाहिल्याच्या नंतर लोकांना किती प्रचंड राग येणार आहे. लोकांचं हेच म्हणणं असणार आहे की ही मालिका ताबडतोब बंद करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी एवढ्या कमेंट्स केल्या की ज्यावेळेस मात्र जयंतचे सगळे गुन्हे कबूल झाले होते त्यावेळेस मात्र जयंतला कोठडीमध्ये टाकलं होतं, तरी पण जयंतची सुटका झालीच कसं काय, मग यातून चुकीचा संदेश जात नाही का, अशा खूप लोकांच्या मला कमेंट्स येत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पण पूर्णपणे चूक दाखवलेलं आहे, कारण की असं दाखवायला हवं नको होतं. कारण की पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या नंतर जयंत जर पैशाच्या जोरावरती सुटत आहे, जर असं दाखवलं तर किती चुकीचा मेसेज जातो या गोष्टीतून तुम्ही पाहिलंच असेल. पुढे सगळ्या लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे की श्रीनिवास दळवीचा अखेर मृत्यू का दाखवला, त्यांना मालिकेतून का काढलं. तर याचं कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. पण मित्रांनो, मालिकेमध्ये जे पुढे काही ट्विस्ट येणार आहेत ना, त्याच्यामुळे लोकांचं हेच म्हणणं आहे की ही फालतू मालिका लवकरात लवकर बंद करून टाका, कारण की याच्यातून काही चांगला संदेश जातच नाही, सगळं कट कारस्थानच दाखवत आहेत. नेमकं चाललंय तरी काय. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही लीप वर्षानंतरचे जे काही ट्विस्ट दाखवलेले आहेत, म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की जयंत कानिटकरची सुटका होती, एकीकडे सिद्धू भावनाचं नातं तुटतं आणि ते नातं तुटण्याचं कारण तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लक्ष्मी आणि भावना ह्या दोघींचं नातं तुटतं. म्हणजेच मित्रांनो, एका ठिकाणी तर मला एकदम परफेक्ट भावनाचं वाटतं की भावनाने ह्या लक्ष्मीसोबतचं नातं तोडलं ते. कारण की मित्रांनो, सिद्धूसाठी जर भावनाने लक्ष्मीसोबतचं नातं जर तोडलं असेल ना, तर ते खूप खूप बरोबर केलंय. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की भावनाचा एवढा जीव आहे सिद्धिराजवरती आणि तिला पूर्णपणे विश्वास असतो की सिद्धिराज असं कधी करू शकत नाही. आणि ह्या लक्ष्मीसाठी आपल्या सिद्धूने जेवढं स्वतःच्या आईसाठी केलं नाही तेवढं ह्या लक्ष्मीसाठी तिच्यावरती प्रेम केलं, तिला वाटेल त्या गोष्टीमध्ये मदत केली. म्हणजे सांगायलाच नको, स्वतःच्या लक्ष्मीच्या मुलांनी पण तिला एवढी साथ दिली नाही ना, एवढी आपल्या सिद्धूने दिली. पण फायनली ह्या लक्ष्मीने स्वतःने आपल्या सिद्धूवरती आरोप घेतला आणि बिचारा सिद्धू पण स्वतःला गिल्टी समजत असतो की त्याला वाटतं की त्याच्याकडूनच हे सगळं झालं. म्हणजेच मित्रांनो, ओव्हरऑल गोष्ट पुढे पाहायला गेली तर ज्यावेळेस मात्र सिद्धू आता भावनापासून तुटतो त्यावेळेस मात्र लोकांच्या एवढ्या निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत ना की काही सांगायलाच नको. लोकांचं हेच म्हणणं असणार आहे की ही मालिका ताबडतोब बंद करून टाका, कारण की या मालिकेमधून नेमकं दाखवायचं तरी काय. आणि तुम्ही पुढे ट्विस्ट पाहिला असेल की त्यामध्ये भावनाची एक जी मोठी मुलगी म्हणजेच आनंदी दाखवलेली आहे तर ती खरं तर भावनाची मुलगी वाटतच नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ती एवढी मोठी दाखवली की लोकांना ते पाहून पण आवडं नाही, कारण की लोकांचं म्हणणं आहे की असं दाखवूच नका. आणि सिद्धू भावनाचं नातं जे तुटलेलं दाखवलंय त्याच्यामुळे पण लोकांनी खूप नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की ही फालतू मालिका लवकरात लवकर बंद करून टाका. आणि मित्रांनो, मला माहित आहे की पुढचे जे ट्विस्ट येणार आहेत, म्हणजे ज्यानंतर तुम्हाला समजेल की सिद्धू भावनाचं नातं तुटतं, ही लक्ष्मी सिद्धूवरतीच आरोप करते, ह्या जयंतला तर शिक्षा होते आणि नंतर विश्वाचं आणि जानूचं लग्न पण होतं. म्हणजेच ह्याच्यानंतर तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स माझ्याच व्हिडिओला येणार आहेत की हे दादा असं का दाखवलं गेलं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू भावनाचं नातं तुटलं, पण बिचारा सिद्धूची चूक नसताना पण लक्ष्मीने असं का केलं, असं नको व्हायला होतं. म्हणजेच खूप साऱ्या लोकांच्या परत पण कमेंट्स येणार आहेत. पण मी त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की पुढे हे सगळं असं होईल आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही परत कमेंट्स करताल की ही मालिका बंद करून टाका, ह्यात असं दाखवायला नको हवं होतं. मग असेच खूप सारे तुमच्या डोक्यात प्रश्न पण पडतील. तर नेमकं तुमचं अजून काय काय मत आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण की तुमच्या कमेंट्सवरती मी जर व्हिडिओ बनवले तर तुम्ही पाहिलं असेल की खूप सारे ट्विस्ट बदलले गेलेले आहेत. कारण की तुम्ही पाहिलं असेल की आजपर्यंतच्या जयंत कानिटकरला शिक्षा झाली
नव्हती, पण फायनली आपण एवढे व्हिडिओ टाकले की त्याच्यानंतर त्या जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा झाली. तर पुढे खूप लोकांचं म्हणणं हे पण होतं की जानू आणि विश्वाचं लग्न व्हावं, तर ते पण पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की जानू आणि विश्वाचं लग्न होतं. आणि आता तुम्हाला खूप साऱ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की सिद्धू आणि भावनाला त्यांचा मुलगा भेटावा. तर बघूया, याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया. तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील आपले. धन्यवाद.